नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सरसामे सगळं काही महिप्तवर लोटून देतोय. त्याने सांगितलं की महिप्त शिखरे हे मला पैसे पुरवत होते. आतापर्यंत मी साक्षी शिखरे यांच्या विरोधात काहीही पुरावे देऊ नये म्हणून. तर बघा, अर्जुन विचारतो की सरंजामे, मिस्टर सरंजामे, तुम्हाला या महिप्त शिखरेच ऐकण्याची एवढी गरज का पडली? त्यावर आता सरंजामे म्हणतो, कारण ते मला सत्त पैसे द्यायचे. मी तोंड उघडू नये म्हणून महिप्त शिखरे यांनी सत्त माझ्याकडे पैशाचा पुरवठा केला आणि त्यातल्याच्या काही नोटाचे बंडल्स आहेत. आता ते बंडल्स या सरंजामेने कोर्टामध्ये सादर केलेत. आता ते बंडल जज बघत असताना साक्षी जोरात ओरडते, उठून उभी राहते आणि म्हणते, मी काही केलेलं नाहीये, हे सगळं खोट आहे जज साहेब, हे सगळं खोट आहे. साक्षी ओरडून सांगत असते, माझ्या विरुद्ध कट रचला जातोय. अर्जुन, सुभेदार, हे सगळं करून तुला काय मिळणार आहे? जज साहेब, मी प्रार्थना करते, प्लीज मला या सगळ्यातून वाचवा, प्लीज, माझं आयुष्य असं उद्ध्वस्त होऊ देऊ नका. आता महिप्त पण संतापून उठून उभा राहतो आणि म्हणतो, तुझं आयुष्य असं कसं उद्ध्वस्त होऊ देईल मी? कोणाची एवढी हिंमत सुद्धा नाहीये. सरंजाम्या आणि अर्जुन, सुभेदार, तुम्हाला हे प्रकरण लय जड जाणार आहे, लक्षात ठेवा. महिप्त भर कोर्टात अर्जुनला आणि सरंजाम्याला धमकी देतोय. प्रेक्षकांनो, त्यामुळे अर्जुन शांतपणे उभा असतो. मग ते जज ओरडतात आणि म्हणतात, ऑर्डर. तरी पण महिप्त ओरडतो आणि म्हणतो, भर कोर्टामध्ये इथे माझी नाचक्की केली जाते तरी का मी तोंड शिवून बसतोय काय? नाही. सरंजाम्या आणि अर्जुन, सुभेदार, याची परतफेड नाही केली ना तर शिखरे खानदानाचं नाव नाही लावणार मी. आता याने अक्षरशः धमकी दिली आहे बरं का? प्रेक्षकांनो, मग ते जज चिडतात आणि म्हणतात, ऑर्डर. ॲडव्होकेट दामिनी देशमुख, हे कोर्ट तुमच्या अशीला शेवटची वॉर्निंग देते. यानंतर कोर्टामध्ये हे असलं वर्तन खपवून घेतलं जाणार नाही. त्यांना खाली बसायला सांगा. मग दामिनी ओरडते महिप्तवर आणि म्हणते, शिखरे खाली बसा. मधुभाऊ बघत असतात बरं का या महिप्तकडे. आता दामिनी त्याला ओरडून सांगत असते, खाली बसा ना शिखरे, हे असं वागून चालणार नाही. आणि मग दामिनी कोर्टाला सॉरी म्हणते आणि जजला सुद्धा सॉरी. युरान, आणि बघा पुढे काय घडलं. प्रेक्षकांनो, रविराज म्हणतात, या अशा पोलीस अधिकाऱ्याकडून ही अशी अपेक्षा कधीच नव्हती. हा असा अधिकारी डिपार्टमेंट बदनाम करून टाकत असतो. तर बघा, आता प्रिया ऐकते बर का. रविराज, काय बोलताय? काय चालू आहे? सगळं तमाशा चाललाय बर का? प्रेक्षकांनो, आता दामिनी म्हणते, युरोनर, मला सरंजामेन क्रॉस एक्झामिन करायची परवानगी देण्यात यावी. मग ती परवानगी दामिनीला मिळाली आहे. तर बघा, दामिनी आता सरंजामे समोर येऊन विचारते, सरंजामे, जानेवारी 2023 ते जुलै 2025 किती हो कालावधी गेलाय हा सांगा बरं. आता सरंजामे म्हणतो, मॅडम 2.5 वर्ष. दामिनी म्हणते, मग तुम्हाला जो हा सत्याचा साक्षात्कार झालाय ना, जो मागच्या 2.5 वर्षात झाला नाही, तो अचानक कसा काय झाला हो? आता बघा, हा प्रश्न अर्जुनला अपेक्षित होता कदाचित दामिनीकडून. दामिनी पुढे म्हणते, इथे येऊन साक्ष देण्यासाठी तुम्हाला अर्जुन सुभेदारांनी पैसे चारलेत की काय? आता अर्जुन उठून उभा राहतो आणि म्हणतो, आय ऑब्जेक्ट. मी लॉर्ड, पुराव्यांशिवाय ॲडव्होकेट देशमुख असे आरोप माझ्यावर करू शकत नाही. तर बघा, आता दामिनी पुढे महिप्त रागाने लाल झालाय. प्रेक्षकांनो, तर बघा, दामिनी म्हणते, बोला सरंजामे, मागच्या 2.5 वर्षापासून तुम्ही हे खरे रिपोर्ट समोर का नाही आणले? का लपून ठेवले? काय कारण काय आहे? आत्ताच का साक्षात्कार झाला तुम्हाला? बोला. सरंजामे म्हणतात, इन्शुरन्स. हो मॅडम, हा रिपोर्ट आहे ना, तो माझा इन्शुरन्स होता. आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे काय? तर सरंजामे उत्तर देतात, काय ना मॅडम, जेव्हा महिप्त शिखरे सारख्या निर्दयी माणसासोबत तुम्हाला व्यवहार करायचा असतो ना, तेव्हा तुम्हाला स्वतःची सुरक्षा आधी बघावी लागते. तर महिप्त आता बघा असा रागाने प्रत्येक गोष्टीवर रिएक्ट करतोय या सरंजामेच्या. आता पुढे सरंजामे सांगतात, माझी जोवर
याला गरज होती तोवर यांनी मला पैसे पुरवलेत, पण आता त्यांची गरज संपलीये, त्यामुळे ते मला जिवे मारायला देखील कमी करणार नाहीये. त्यामुळे हा माझा इन्शुरन्स होता. हा रिपोर्ट मी सुरक्षितच ठेवला होता माझ्याजवळ, म्हणजे दबाव आणण्यासाठी असा उपयोग केला जाईल ना, वेळ आल्यावर असा दबाव टाकायला उपयोगी पडेल ना. तर बघा, आता जज विचारतात, दामिनी देशमुख मॅडम, तुम्हाला काही अजून क्रॉस एक्झामिनेशन करायचं आहे का मिस्टर सरजामेना? मग आता दामिनी काही क्षण विचार करते आणि म्हणते, नो युरनर. आता बघा प्रेक्षकांनो, काय झालं पुढे. दामिनी कशी तिच्या शब्दात अडकली आहे. दामिनी तिच्या जागेवर जाऊन बसते. अर्जुन उठून उभा राहतो आणि म्हणतो, उशिरा का होईना युरोनर, पण मिस्टर सरजामे मधला इन्स्पेक्टर जागा झालाय. त्यांनी बरीच वर्ष सरकारी नोकरी केली आहे आणि आता रिटायर झाल्यावर सुद्धा एका गुन्हेगाराला पकडण्यासाठी ते आमची मदत कर. मी कोर्टाला विनंती करतोय की त्यांना माफीचा साक्षीदार करण्यात यावं. त्यावर आता जज म्हणतात, ठीक आहे, याचा विचार कोर्ट नक्की करेल. त्यावर अर्जुन म्हणतो, थक्यू रॉन्ड. पण मग लगेच दामिनी उभी राहते मध्येच आणि म्हणते, युरान, या सगळ्याचा आता. अर्जुन म्हणतो, रिलॅक्स ॲडव्होकेट देशमुख मॅडम, रिलॅक्स. अहो, तुम्ही काय बोलणार आहात? तुमचं पुढचं वाक्य काय आहे ते मी सांगतो. मीडियाचा अर्थ असा होत नाही की खून माझे क्लायंट साक्षी शिखरेनी केलाय, हेच म्हणायचं होत ना तुम्हाला दामिनी मॅडम? अहो मॅडम, तुमचे हे वाक्य जे आहेत ना, ते अख्ख्या महाराष्ट्राला पाठ झाले आता. हे मात्र खर प्रेक्षकांनो. पण बघा आता अर्जुन पुढे काय म्हणतो. ॲडव्होकेट देशमुख, काय आहे ना, साक्षीचे फिंगरप्रिंट सापडलेत, तो पिस्तुलावर नाही तरी सुद्धा तुम्हाला असं वाटतं की तुमची ही वाक्य कोर्टामध्ये काम करतील? आता दामिनीला पण प्रश्न पडला या गोष्टीचा. तर बघा, दामिनी पुढे म्हणते, ॲडव्होकेट सुभेदार, त्याच पिस्तुलावर मधुकर पाटलांचे सुद्धा फिंगरप्रिंट सापडलेत. आता अर्जुन मोठ्याने बोलतो बर का, आणि खूप फास्ट बोलतो, त्यामुळे दामिनी कन्फ्यूज होते. दामिनी म्हणते, युरोनर, आमच्याकडे आय विटनेस आहे. प्रिया मधुकर, तिने स्वतः हा खून होताना बघितलाय. मधुकर पाटलांनी विलासवर गोळी झाडली हे तिने स्वतः बघितले. तर बघा, आता प्रियाचं नाव पुढे आलं. त्यावर दामिनी म्हणते, कुठलीही मुलगी स्वतःच्या वडिलांबद्दल खोटी साक्ष देणार नाही, जरी ते मानलेले वडील असले तरीही. त्यावर अर्जुन म्हणतो, जर ती मुलगी प्रिया मधुकर असेल तर तिच्या बाबतीत काहीही शक्य आहे, हे तुम्हाला पण माहिती आहे. दामिनी मॅडमाय, साक्ष शिकरे नेहमी कोर्टामध्ये खोट बोलत आली. आधी लोकेशन रिपोर्ट आणि नंतर ती जेव्हा आश्रमात गेली ते 13ला नाही 11ला होतं. रिसॉर्ट्स खोटं, सगळे फिंगरप्रिंट्स खोटे, सगळं खोट होतं. त्यावर दामिनी म्हणते, ठीक आहे, झटापटीमध्ये साक्षी शिखरेचे फिंगरप्रिंट्स उमटले असतील पिस्तुलावर. आता हे सगळं विधिन सेकंड झालंय प्रेक्षकांनो, जे दामिनीला पण कळलं नाहीये. आता जेव्हा दामिनी असं बोलते की झटापट झाली आणि फिंगरप्रिंट्स उमटले असतील पिस्तुलावर, अर्जुन आता दामिनीला बरोबर तिच्या शब्दात पकडून म्हणतो, पॉइंट टू बी नोटेड मी लॉर्ड थक्यू मिस देशमुख. फायनली तुम्ही हे मान्य करताय की विलासचा खून झाला तेव्हा साक्षी शिखरे आश्रमात होती आणि झटापटीत सुद्धा शामिल होती. आता जेव्हा अर्जुन हे बोलतो तेव्हा साक्षीने पूर्णपणे डोळे लावून घेतलेत आणि दामिनीला पण कळलंय की तिच्याकडनं केवढी मोठी चूक झालीय. तर बघा कशी शब्दात अडकली गेली दामिनी. आजचा एपिसोड एवढा फास्ट दाखवलाय ना प्रेक्षकांनो की तुम्ही बघतच राहाल. आज सुद्धा अक्षरशः खेळवून ठेवल्या एपिसोडने. पुढे अर्जुन म्हणतो की ॲडव्होकेट देशमुख हेही थोड्या दिवसात मान्य करतील की विलासचा खून साक्षी शिखरे यांनीच केलाय. पुढे अर्जुन म्हणतोय, दट्स ऑल मिलॉर्ड, असं म्हणून तो आता खाली बसलाय जागेवर. आता जज त्यांचा निर्णय देणार आहेत. प्रेक्षकांनो, आतापर्यंत सॉलिड बॅटिंग केली की नाही अर्जुनने सिक्सरच मारलाय, पण आता प्रियाच्या मूर्खपणामुळे ती अडकणार आहे. बघत राहा पुढे काय झालं. तर आता अर्जुन जेव्हा खाली बसतो तेव्हा चैतन्य त्याला असं खुंटतो, सॉलिड यार, मस्त बोललास. तर
बघा आता सगळेजण वाट बघतायत की जज काय निर्णय देतील। आता जजने काहीतरी लिहिलंय आणि आता ते त्यांचा निर्णय सुनावतायत। आज सादर झालेल्या पुराव्यांमुळे हे कोर्ट रिटायर्ड इन्स्पेक्टर सरंजामे यांना माफीचा साक्षीदार म्हणून घोषित करत आहे। सरंजामे आता जजला धन्यवाद देतात आणि अर्जुनकडे बघून स्माईल करतात, तर पुढे जज सांगतात तसेच साक्षी शिखरे यांचे बोटाचे फिंगरप्रिंट्स हत्यारावर मिळाल्यामुळे कोर्ट त्यांना संशयित आरोपी ठरवत आहे, पण त्याचमुळे साक्षी शिखरे खुनी आहेत हे सिद्ध होत नाही। तर आता दामिनीने थोडा सुटकेचा वास टाकलाय, पण आता अर्जुनला टेन्शन आलंय। आता पुढे जज म्हणतात हे सिद्ध करण्यासाठी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना शेवटची संधी देत आहे। ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना हे कोर्ट आता शेवटची संधी देत आहे। त्यांनी जे जे पुरावे आणले ते सगळे कोर्टामध्ये सादर करण्यात यावे असं म्हणून त्यांनी बरखास्त केले। प्रेक्षकांनो, कोर्ट पण शेवटचं जे काही त्यांनी सांगितलं ना ते जरा माझ्या डोक्यावरून गेलं बरं का। म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आणखीनही काही पुरावे असतील ज्यामुळे साक्षी खुनी आहे हे सिद्ध होईल, हे काही असं त्यांनी ठोस पुरावा द्यावा असं काहीतरी कदाचित त्यांना म्हणायचं असेल। पण आता प्रेक्षकांनो, आपल्याला असं वाटते की अजून 7 दिवस बाकी आहेत, 1 आठवडा बाकी आहे 31 जुलैला। पण आता मालिकेत त्यांनी असं दाखवलं की अर्जुनच्या हातामध्ये फक्त आता शेवटचा 1 दिवस आहे। हा 1 दिवस 1 आठवड्याप्रमाणे जाणार आहे, त्यामुळे प्रेक्षकांनो बघत राहा। ठरलं तर मग आता कोर्ट बरखास्त झालंय, त्यामुळे आता प्रत्येक जण आपापल्या घरी जायला निघालाय। पण आता कोर्टाच्या बाहेर त्यांनी एक सीन दाखवलाय ज्यामध्ये दामिनी आता अर्जुनशी बोलताना दाखवली आहे बरखास्त झालं। यानंतर दामिनी बाहेर आली आहे आणि अर्जुनकडे समोर येते, तशी स्माईल करते आणि म्हणते अर्जुन काय आहे ना, मी तुझ्यापेक्षा मोठी आहे म्हणून तुला एक सल्ला देते, मी काय आहे ना अर्जुन, तू ना खरंच आता या केसचा नाद सोडूनच दे रे। काय ये ना, तू कितीही आटापायटा केलास ना तरी हे सिद्ध नाही करू शकणार की खून साक्षीनेच केलाय। तर आता सायली सुद्धा अर्जुनच्या सोबत दाखवली आहे। पुढे दामिनी म्हणते अरे अर्जुन, तू ही केस हरणार, तुझी पुढे नाचक्की होणार। अरे कशासाठी हे सगळं करतोयस? त्यावर अर्जुन म्हणतो मॅडम, नाचक्की माझी होते का तुमची होतीय हे आपण कोर्टात बघूच। आणि ज्यांना भीती वाटत असते ना की ते आत कोर्टामध्ये हरणार आहेत, तेच लोक बाहेर येऊन कोर्टाच्या बाहेर येऊन अशी गप्पा मारत दामिनी म्हणते ठीक आहे बाबा, तुला जर माझं नाहीच ऐकायचं तर नको ऐकू, तुझ्या चांगल्यासाठी सांगत होते मी। एक सांगते अर्जुन, आता फक्त 1 दिवस उरलाय तुझ्याकडे, या एका दिवसामध्ये तू काय तीर मारणार आहेस तुलाच माहिती बाबा। तर प्रेक्षकांनो, आता दामिनी अर्जुनला ऑल द बेस्ट करते आणि म्हणते चल ऑल द बेस्ट अर्जुन, कोर्टात उद्या भेटूच असं म्हणून आता हे निघून जातात। बरं का तर आता सायली अर्जुनच्या सोबत आहे असं त्यांनी भासवल प्रेक्षकांनो, आणि आय गेस सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर मिळालीच असेल। सायलीला ब्र नव्हतं, त्यामुळे ती काही दिवस नव्हती आणि म्हणून ते काय साडी बदलली, इकडून आली तिकडून आली। जे काही तुम्हाला प्रश्न पडले असतील त्या प्रश्नांची उत्तर आय थिंक सो तुम्हाला मिळाली असतील। तर असं होतं, शेवटी कलाकार सुद्धा माणूसच आहे ना, त्यांचीही तब्येत बिचाऱ्यांची बिघडू शकते। तर बघा पुढे काय घडलंय। सायली अर्जुनला म्हणत असते अहो दामिनी, एक वाक्य मात्र खरखर बोलून गेली की आपल्या हातामध्ये आता फक्त 1 दिवस उरलाय, उद्याचा शेवटचा दिवस आहे। आपण आता सत्याच्या खूप जवळ येऊन पोहोचलोय, पण आता आपण तिथे जायचं कसं पोहोचायचं सत्यापर्यंत आता टेन्शन आलंय बरं का जरा अर्जुनला की पुढची खेळी आता काय खेळावी। पण आता याचं उत्तर प्रियानेच त्याला दिल्य प्रियाच्या कृतीतून। तर बघत रहा पुढे काय घडलंय। आजचा एकही सीन स्किप करू नका। दामिनी आता तिच्या गाडीजवळ जाते तेव्हा महिप्त म्हणतो देशमुख भाई, मला जरा माफ करा हो, कोर्टात माझा जरा तोल गेला नाही, म्हणजे त्या जज समोर मी अशी बॉम्ब
करायला नव्हती पाहिजे पण काय झालं ना अहो मला जरा टेन्शन आलं होत त्या सरंजामेला तर मी बघून घेणारच आहे पण त्याच्या जबानी नंतर तुम्ही अर्जुनला जो काही टोला आणला ना त्यामुळे मला बरं वाटलं नाही तुम्ही म्हणला ना की साक्षी आश्रमात होती म्हणजे खून साक्षीनेच केला असं म्हणल्याना असं ते मला बरं वाटलं लगेच साक्षी म्हणते आता एक बरं झालं प्रत्येक हिअरिंगला अर्जुन पुढे जरी सरकत असला तरी त्याच्याकडचा वेळ संपलाय दामिनी सुरेख उत्तर देते साक्षीला ती म्हणते वेळ संपला नाहीये साक्षी संपत आलाय भलेही मी त्याला हटली असेल की आता एकच दिवस राहिलाय तुझ्याकडे पण तो अर्जुन सुभेदार आहे तो एका दिवसात इकडची दुनिया तिकडे करू शकतो हे विसरून चालणार नाही आपल्याला तर बघा प्रेक्षकांनो दामिनीला सुद्धा टेन्शन आलंय आता साक्षी तेच विचारते मॅडम तुम्हाला टेन्शन आलंय का लगेच महिप्त म्हणतो ओ अहो देशमुख अहो तुम्हाला टेन्शन येऊन कसं झालं नाही म्हणजे कोर्टात जे काही घडलं आता त्या सगळ्या बाबतीत आमच्या अशा आता तुमच्यावर आहे हो असं तोंड पाडून बसल्या तर कसं व्हायचं दामिनी बाई आता लगेच दामिनी म्हणते ओ शिखरे प्रत्येक खेळामध्ये प्रत्येक डाव महत्वाचा असतो शिखरे आणि त्यातन आपण केसच्या अशा टप्प्यावर आहोत जिथे जिंकण्याची तर आशा आहेच पण हरण्याची भीती सुद्धा आहेच आहे आता टेन्शन वाढलं प्रेक्षकांनो दिवस एकच राहिलाय त्यामुळे आता कोणाला झोपा येईना आता पुढचा सीन त्यांनी तोच दाखवलाय अटीतटीचा सामना झालाय काहीही होऊ शकतं कोर्टामध्ये ऐन वेळेला पण फक्त अपेक्षा एवढीच आहे प्रेक्षकांनो जे काही आता अर्जुन शेवटचा वार करेल ना तो एकदम धमाकेदार एकदम सॉलिड असावा आणि आय गेस की तो सॉलिड्स आहे कारण झालंय काय कसं ते बघा आता सगळ्यांना हे व्हिज्युअलाइज झालंय दिवसभर काय झालं कोर्टामध्ये अर्जुनलाही विचारायला झोप येत नसते सगळं आठवून सायलीला पण झोप येत नसते इकडे साक्षीला पण झोप येत नसते प्रियाला सुद्धा झोप येत नसते म्हणजे जे या केसशी रिलेटेड आहेत ना त्या सगळ्यांचे चेहरे दाखवले तगमग करताना त्यांनी आता या बिचाया साक्षीला पण टेन्शन आलंय बिचारी नाही म्हणत मी पण एक आलंय टेन्शन त्यांनी सीन तसा दाखवला म्हणून हे वाक्य तोंडातून निघालं आता हा महिप्त तिला असा थोपटवतोय झोपवायचा प्रयत्न करतोय पण तिला प्रचंड टेन्शन आलंय दामिनी सुद्धा विचार करते की आता काय करेल अर्जुन सुभेदार काय होईल कसं होईल पुढे कसं होईल काय होईल कसं होईल असं चाललंय बाबा आता बघा काय झालंय हाच आहे आजचा जबरदस्त सीन प्रिया फोनवर काहीतरी कुटाणे करत असते तेवढ्यात पूर्णाजी येतात तिच्या जवळ आता लगेच प्रिया म्हणते आधी फक्त पूर्णाजी एवढंच म्हणतात तिला तन्वी जरा आता लगेच प्रिया म्हणते हा कळलं मला पूर्णाजी कळलं किती उद्धट सारखी बोलते बघा ना आणि म्हणते कशी तुला आता गार्डन मध्ये जाऊन फेया मारायच्या असतील ना स्वतःची सगळी काम बाजूला टाकून तुझी सेवा कोण करणार मीच करणार ना आता पूर्णाजीला वाटत की चांगलं बोलली बाबा त्यांना काही समजलं नाही ही वाकड बोलतीये आता चल म्हणते बर का पूर्णाजीला आणि पूर्णाजीचा हात ओढत असते मागे कसा ओढला होता तिने अगदी तसाच आता त्या फोनमध्ये तिचं सगळं लक्ष आहे पूर्णाजी तिला म्हणत असतात अगं तन्वी थांब जरा आता तन्वी म्हणजे प्रिया म्हणत असते पूर्णाजीला चल ना का पटपट पूर्णाजी आता एवढ्या फास्ट चालत असते ती प्रेक्षकांनो म्हाताया माणसांना एवढं फास्ट नाही चालवलं जात आता पूर्णाजीचा पाय तिच्या ओढणीत पडतो बर का आणि त्या अशा अडखळतात आणि सोफ्याला धरून सावरतात आता प्रिया विचार करते अरे देवा पडली म्हातारी तेवढ्यात ब्र झालं तिथे विमल असते ती सावरते बर का पूर्णाजीला तिकडन सायली जिन्यावरून हे सगळं बघत असते ती जोरात ओरडते जिन्यावरून पूर्णिया मनात विचार करते या म्हातारीला माझा हात धरलेला असतानाच पडायला पाहिजे होतं का आता सगळे माझ्याच नावाने ठण्णा करतील त्यापेक्षा या विमललाच बळीचा बकरा बनवते आता जोरात ओरडते बर का विमलवर ए विमल तुला नीट पाहून चालता येत नाही का काय तुला लक्ष देता येत नाही का तुझ्यामुळे पूर्णाजी पडली असती तर ती विमल म्हणते अहो तन्वीताई काही काय बोलताय
मी बाजूने जात होते, माझा तर हात पण नाही लागला पूर्णाईला. आता लगेच प्रिया म्हणते, उलट उत्तर देतेस का ग विमल, तुला काय ग, तुला कुठे फरक पडला असता? पूर्णाजीच एखादा हार्टबीट मोडला असता तर तुला बरं वाटलं असतं. आता पूर्णाजी म्हणत असतात, अगं तन्वी, अगं काय बोलते? पण प्रिया पूर्णाजीला बोलूच देत नाही आणि म्हणते, थांब तू पूर्णाजी, थांब, बस तू. अगं उगाचच त्या विमलची बाजू घेत जाऊ नको तू. सगळ्यांनी ना तुम्ही हिला डोक्यावर चढून ठेवल्या म्हणून ही वाटेल तशी वागते. मूल मोलकरणीला ना मोलकरणी सारखंच वागवावं. सायली हे सगळं जिन याहून पाहत असते बर का. तिला आता एवढा राग येतो ना, ती चिडते आणि आता जोरात ओरडून या प्रिया जवळ येते आणि म्हणते, प्रिया काय खोट बोलतेस ग, माझं चांगलं लक्ष होतं. पूर्णाजी तुझ्याच ओढणीमध्ये अडकून पडल्या आहेत. आता पूर्णाजी सांगतात की अगं बाई, तेच मी सांगायचा प्रयत्न करू लागले, पण तन्वीच्या तोंडाचा पट्टा एकदा का सुरू झाला की ती दुसऱ्याला बोलूच देत नाही. आता बघा लगेच प्रिया कशी मॅनिपुलेट करायला लागते. पूर्णाजीला म्हणते, कशी? अग जाऊ दे ग पूर्णाजी, या दोघींच कुठे ऐकते तू? आणि या सायलीला काय नोकरांचा पुळका येतोच नेहमी. पूर्णाजी म्हणतात, अग बाई तन्वी, मला माझे डोळे स्वतःची अक्कल आहे का नाही? आता बघा प्रेक्षकांनो, पूर्णाजी एवढ्या मोठ्याने ओरडतात त्यामुळे घरातले सगळेच धावत येतात. आता प्रतापराव म्हणतात, काय झालं ग पूर्णाई? मग पूर्णाजी सगळ्यांना सांगतात, अरे प्रताप, अरे मी इला म्हटलं मला गार्डनमध्ये घेऊन जा, पण इने मला भराभरा पुढे नेल रे. अरे इच सगळं लक्ष फोनमध्ये होतं, मी इच्या ओढणीमध्ये पाय अडकून पडले, मला सावरायच्या ऐवजी इने माझा हात सोडून दिला रे. प्रताप लगेच कल्पनाताई म्हणतात, काय? लगेच प्रिया म्हणते, नाही पूर नाजी, तू माझ्यामुळे नाही पडली, तू विमल ताईमुळेच पडली. तुम्हाला कोणाला विश्वास ठेवायचा आहे तर ठेवा, पण हे सगळं खरं आहे? किती अविश्वास दाखवा तुम्ही, हेच खरं आहे आणि हेच खरं आहे. प्रिया हे सगळं रेटून सांगत असते बर का. ती म्हण आहे ना, खोट बोलच्या बोल पण रेटून बोल, तसं चाललं बघाचं. आता अर्जुन हिला कसा अडकवतो ना, हिला ना प्रेक्षकांनो फक्त अर्जुनच सडेतोड उत्तर देऊ शकतो, नाही म्हणजे सायली तिला नेहमी अद्दल घडवते, पण तरीसुद्धा अर्जुन ज्या स्टाईलने अद्दल घडवतो ना, ती बिलकुल उठूच शकत नाही. त्यानंतर आता बघा काय झालं. अर्जुन हे सगळं ऑब्झर्व केल्या आता प्रिया तिथून निघून जाते. असं बोलून आता ही विमल म्हणते, नाही हो नाही, मी खरंच पूर्णाईला नाही पाडलं. मग चैतन्य म्हणतो, म्हणजे हिने पूर्णाजीला पाडलं? ब्लेम विमल ताईवर टाकतीय. विमल म्हणत असे, खरंच शपथ घेऊन सांगते मी नाही पाडलं पूर्णाईला. प्रतापराव म्हणतात, विमल तू नको टेन्शन घेऊ, आमचा विश्वास आहे तुझ्यावर, पण पूर्णाई या पोरीच वागणं दिवसेंदिवस विचित्र होत चाललं बर का. आता हे सगळ्यांना लक्षात येतं. आता प्रतापराव आणि कल्पनाताई पूर्णाजीला खोलीत घेऊन जातात. कल्पनाताई म्हणतात, नशीब पूर्णाई तू हाला काही लागलं नाही कुठे. आता अर्जुन हे सगळं प्रकरण खूप व्यवस्थित ऑब्झर्व करतो. सायली म्हणते, ही प्रिया नेहमीच अशी खोटारडी वागत राहते, तरी प्रत्येक वेळेला ना मला हीच वागणं जरा विचित्रच वाटतं. कधी स्वतःची चूक कबूल करत नाही. ही पोरगी एक नंबरची स्वार्थी आहे. दर वेळेला मला माहित असतं की ही अशीच वागणार आहे, पण तरी नवलच वाटत. बाई हिच्या वागायचं दर वेळेला स्वतःवर काही येणार तर लगेच दुसऱ्याला तोफेच्या तोंडी देते. आता अर्जुन म्हणतो, बघितलं मी तिला, आता सगळे ओरडणार, तिला आता शिक्षा मिळणार, त्यामुळे तिने सगळा ब्लेम विमल ताईवर केला आणि स्वतःला निर्दोष सिद्ध केलं. लगेच चैतन्य म्हणतो, कमालेने अर्जुन या मुलीची बघण रे कशी वागते. अर्जुन म्हणतो, ए चैतन्य, एक काम कर, आत्ताच्या आत्ता मला खुनाच्या दिवशी सगळ्या वस्तूंवर जे जे फिंगरप्रिंट्स होते ना ते सगळे आणून दे. मी तुला एक लोकेशन पाठवतो, त्या लोकेशनवर ते रिपोर्ट्स मला आणून दे. आता अर्जुनच्या मनात काय आलंय हे कोणालाच कळलेलं नाहीये. अर्जुन म्हणतो की मला ना आता एका महत्वाच्या कामासाठी जायचं आहे. आता बुरियाने जे काही उपद्व्याप करून ठेवले त्यामुळे अर्जुनला
काहीतरी सॉलिड आयडिया आली आहे आता. चैतन्य त्याला म्हणतो ठीक आहे आता. असं बोलून अर्जुनने त्याच्या बॅगमधून ते तिसर चॉकलेट काढलंय. चॉकलेटची हिस्ट्री तुम्हाला माहिती आहे ना प्रेक्षकांनो. त्याला पुरावा सापडला की तो ते चॉकलेट खातो, त्यामुळे त्याला तिसरा आणि अंतिम एक पुरावा सापडलाय आणि 100 नाही 113% तो पुरावा प्रियाच्या बाबतीत आहे. प्रेक्षकांनो आता बघत रहा. ठरलं तर मग एकही एपिसोड स्किप करू नका, एकही सीन स्किप करू नका. आजचा एपिसोड सॉलिड धमाकेदार सुपर डुपर हिट होता, त्यामुळे लाईक करायला विसरू नका. आता सायली चैतन्य अर्जुनकडे बघतच राहतात आणि एपिसोड इथे समाप्त होतो. बघायला गेलं तर एपिसोड जरा लहान आहेत पण धमाकेदार आहेत. बघत रहा. ठरलं तर मग आता पुढचा प्रोमो ऐकून जा. पुढच्या प्रोमोमध्ये दाखवले की पत्रकार परिषद भरली बाहेर, कोर्टाच्या बाहेर, आणि सगळेजण चर्चा करायला लागतात वेगवेगळ्या की आता काय होणार, केसची दिशा कशी पलटणार, अर्जुन सुभेदार जिंकणार की हरणार, साक्षीला शिक्षा होणार का. आणि इकडे कोर्टामध्ये शेवटच्या दिवसाची बॅटिंग सुरू आहे अर्जुनची. साक्षी अर्जुनला सांगत असते की मी आधी कोर्टात तुम्हाला ओढून सांगितले की मी त्या रात्री आश्रमात गेले नव्हते. माझ्या फोनच लोकेशन आश्रमात का दाखवते हे मला खरंच माहिती नाहीये. मग अर्जुन म्हणतो हे रिपोर्ट तर टेलिकॉम कंपनीकडून आलेत. मग आता सांगा मला साक्षी शिखरे 13 जानेवारी 2023 ला आश्रमामध्ये कोणीही नसताना तुम्ही आश्रमामध्ये का गेला होतात असं म्हणतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.